नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. अहमदपूर नगर परिषदेच्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीमधील लिफ्टच्या खड्ड्यामध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी समोर आली आहे. अहमदपूर येथील नगर परिषदेच्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या लिफ्टच्या खड्ड्यामध्ये पाणी साचलेले आहे. या पाण्यामध्ये पडून एका अनोळखी तरुणाचा मृत्यू झालेला आहे. हा मृत्यू खरंच पडून झालेला आहे की त्याचा घातपात आहे हे पोलीस तपासामध्ये निष्पन्न होणार आहे. मात्र आज सकाळी काही मुलं या इमारतीमध्ये खेळत असताना किंवा फिरत असताना त्यांच्या निदर्शनास हा तरुण पडून या खड्ड्यामध्ये मृत पावल्याचं त्यांना दिसून आलं. त्यानंतर त्यांनी घरच्यांना सांगून ही माहिती इतरांना कळाली आणि पोलिसांना ही माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी येऊन दाखल होऊन या घटनेचा पंचनामा करून अहमदपूर पोलीस स्टेशनचे PI मेत्रेवार साहेब व पोलीस कर्मचारी हे पुढील तपास करत आहेत. यावेळी बहुसंख्य नगरसेवक व नगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. ही इमारत गेल्या अनेक दिवसापासून रखडलेली असून या ठिकाणी जे टँक बांधलेले आहेत हे अतिशय धोकादायक आहेत. कोणीही अनोळखी व्यक्ती एखाद्या वेळेस या परिसरात फिरत असताना सहज पाय घसरून पडू शकतो आणि अशा दुर्घटना घडू शकतात. पण ही झालेली जी घटना आहे ती कशामुळं झाली आहे नेमकं, हा तरुण रात्री नेमका कशासाठी इथं आला होता किंवा केव्हा पडला हे मात्र कळू शकलेले नाही. पण आज सकाळी जेव्हा ही लहान मुलं या इमारतीत फिरत होती तेव्हा त्यांना ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांच्यामार्फत ही वार्ता पोलिसांपर्यंत कळाली. एकूणच अहमदपूर नगर परिषदेच्या इमारतीचं हे रखडलेलं बांधकाम अतिशय धोकादायक निर्माण झालेलं असून आज ही घटना या निमित्तानं समोर आलेली आहे. पण तातडीनं ही इमारत पूर्ण करून घेणे व या ठिकाणी जे टँक उघडे आहेत ते तातडीनं त्याच्यावर झापणे म्हणजे अशा दुर्घटना घडणार नाहीत याची काळजी नगरपालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारास घ्यायला लावणे आवश्यक आहे. अन्यथा आणखीन कुठलीही व्यक्ती अशा या पाण्याने भरलेल्या हौदामध्ये पडू शकते आणि दुर्घटना घडू शकते. म्हणून वेळीच काळजी घेणं हे त्या ठेकेदारांचं कर्तव्य आहे. तसं नगरपालिका प्रशासनानं त्यांना सूचित करणं गरजेचं आहे. झालेला घटना आणि हा तरुणाचा मृतदेह पोलिसांनी त्या लिफ्टच्या टँकमधून बाहेर काढला असून हा अनोळखी तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. ओळख पटल्यानंतर पुढील तपास पोलिसांनी पूर्ण केल्यानंतरच ह्या तरुणाचा नेमका मृत्यू कशामुळं झाला हे कळणार आहे. पण ही दुर्दैवी घटना आज अहमदपूर शहरात स्वातंत्र्यदिनी समोर आलेली आहे.